चिकन लॉलीपॉप करण्यासाठी मी इथे साधारण अर्धा किलो हे चिकन लॉलीपॉपचे पीसेस घेतलेले आहेत व ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता आपण यामध्ये काही मसाले टाकणार आहोत। तर सर्वप्रथम मी हे लाल तिखट घेतलेलं आहे, एक मोठा चमचा, ते टाकूयात। एक मोठा चमचा हे टोमॅटो केचप घेतलेला आहे, ते टाकूयात। एक मोठा चमचा सोया सॉस घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही डार्क सोया सॉस किंवा लाईट सोया सॉस कुठलाही सोया सॉस वापरू शकता। एक मोठा चमचा इथे मी विनेगर घेतलेला आहे। जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही त्याऐवजी लिंबाचा रस देखील वापरू शकता। आता मी यामध्ये मोठे 2 चमचे आलं व लसणाची पेस्ट टाकत आहे। अगदी फाईन अशी आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1 चमचा ही काळी मिरी पूड घेतलेली आहे, ती टाकूया। आता आपल्याला हे सर्व मसाले व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचे आहेत। हे अशा पद्धतीने हातानेच लावायचे आहेत, म्हणजे ते व्यवस्थित चिकनला लागले जातात। हे पहा, हे सर्व मसाले लावून घेतलेले आहेत। आता आपण यावरती झाकण ठेवून साधारण 30 मिनिटे आपण हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहोत। अर्धा तास झालेला आहे। हे पहा, चिकन आपलं हे मॅरिनेट झालेलं आहे। आता मी यामध्ये हे चवीनुसार मीठ टाकूयात। मी मगाशी मीठ टाकायला विसरली, त्यामुळे मी आता मीठ टाकते। चवीनुसार मीठ टाकल्यानंतर इथे मी एक अंडं घेतलेलं आहे, ते टाकूयात व हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। हे पहा, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये अर्धा कप हे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे, ते टाकूयात। व हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता मी यामध्ये हे थोडंसं रेड फूड कलर टाकत आहे। हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल। हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करूया। फूड कलर टाकल्यामुळे अगदी रेस्टॉरंटसारखे आपले हे लॉलीपॉप दिसतात। जर तुम्हाला फूड कलर आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी काश्मीरी लाल मिरची पावडर देखील यामध्ये टाकू शकता, त्याने देखील खूप छान रंग येतो। ते पहा, हे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये मैदा टाकणार आहोत। तर इथे मी साधारण 1 कप हा मैदा घेतलेला आहे, पण हा मैदा आपल्याला थोडा थोडा यामध्ये ॲड करत जायचा आहे। हे पहा, सर्व मैदा एकदाच टाकायचा नाही आहे आपल्याला, जसा लागेल तसा आपण यामध्ये मैदा टाकणार आहोत। हे पहा, मस्त। हे पहा, मैदा पुरेसा आहे। साधारण अर्धा कप मैदा मी इथे वापरलेला आहे। तर हा व्यवस्थित आपण हे सर्व चिकनच्या पीसेसला लावून घेतलेला आहे व मी कढईमध्ये तेल देखील गरम करायला ठेवलेलं आहे। तर आता आपण हे पीसेस तळून घेणार आहोत। इथे मी कढईमध्ये तेल अगदी कडकडीत तापून घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे। त्यामध्ये आता आपण हे लॉलीपॉप तळून घेणार आहोत। गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आहे, अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत। हे पहा, हे लगेचच आपल्याला पलटायचे नाही आहेत। साधारण 3 ते 4 मिनिटे आपण व्यवस्थित तळून घेणार आहोत एका बाजूने व नंतर आपण हे पलटून घेणार आहोत। साधारण 3 ते 4 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, आता आपण हे पलटून घेऊयात लॉलीपॉप। वाह, मस्त।
तर खालच्या बाजूने देखील आपण अशाच पद्धतीने 3 ते 4 मिनिटे हे लॉलीपॉप व्यवस्थित मध्यम आचेवरती तळून घेणार आहोत। गॅस आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे। जर तुम्ही फास्ट गॅस केला तर ते आतमधून कच्चेच राहतात, त्यामुळे अगदी मध्यम आचेवरती आपल्याला हे लॉलीपॉप तळून घ्यायचे आहेत। हे पहा, हे लॉलीपॉप आपले तळून झालेले आहेत मस्त। हे आता आपण काढूया। तर अशाच पद्धतीने सर्व लॉलीपॉप मी तळून घेते। वा मस्त, हे पहा आपले अगदी रेस्टॉरंट स्टाईल हे चिकन लॉलीपॉप तयार झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता रंग ही अगदी अप्रतिम आलेला आहे व ही मी शेजवान चटणी घेतलेली आहे त्यासोबत खाण्यासाठी। तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल। जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला माझ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल। बटर चिकन करण्यासाठी मी हे साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे व ते स्वच्छ 2 ते 3 वेळा मी धुवून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये इथे 1 चमचा ही आलं लसूणची पेस्ट टाकत आहे। हे साधारण 2 मोठे चमचे मी दही घेतलेलं आहे ते टाकूयात। चवीनुसार मीठ टाकूया व 1 चमचा हे मिरची पावडर घेतलेली आहे ती टाकूयात व आपल्याला हे चिकन व्यवस्थित मॅरिनेट करून घ्यायचं आहे। हे पहा, चिकन आपलं व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण हे साधारण अर्धा तास साईडला ठेवणार आहोत। इथे मी पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा बटर टाकूया। गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। आता हे बटर विरघळत आहे आपलं। आता मी यामध्ये हे जे आपण मॅरिनेशनसाठी चिकन ठेवलेलं होतं ते टाकणार आहोत। 1 तास झालेला आहे। आता आपल्याला एक पीस यामध्ये टाकायचं आहे। हे चिकन आपल्याला मध्यम आचेवरती साधारण 10 ते 15 मिनिटे असं पॅनमध्ये आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। यावरती आपण झाकण ठेवूया व हे चिकन व्यवस्थित दोन्ही बाजूनी छान शिजून घेऊया। साधारण 5 मिनिटे झालेली आहेत। आता हे आपण चिकन पलटून घेऊया। हे पहा, अशा पद्धतीने सर्व पीसेस आपण हे पलटून घेणार आहोत। हे सर्व मी पीसेस पलटून घेतलेले आहेत। पुन्हा एकदा आपण यावरती झाकण घेऊन 5 मिनिटे शिजून घेणार आहोत। 5 ते 7 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, चिकन आपलं हे व्यवस्थित छान शिजलेलं आहे। आता मी गॅस बंद करते व आपण पुढील प्रोसिजर करूया। इथे मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती। आता आपण त्यामध्ये साधारण 2 चमचे तेल टाकूया। तेल गरम झालं, गॅस आपल्याला मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे रफली चॉप करून घेतलेले आहेत ते टाकूया। तो तेलामध्ये आपल्याला हे कांदे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे। सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचे आहे।
पहा कांदा आपला परतून झालेला आहे. आता मी यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकते. ती देखील आपण व्यवस्थित परतून घेऊया. आता मी इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो रफली चॉप करून घेतलेले आहेत, ते टाकूया. हे देखील आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यामध्ये मी थोडंसं मीठ टाकते जेणेकरून टोमॅटो आपला लवकर मऊ होईल तो. आता मी यामध्ये इथे 10 ते 12 काजू घेतलेले आहेत, ते टाकूया. ते देखील आपण थोडेसे परतून घेऊया. आता यावरती झाकण ठेवून आपल्याला साधारण 5 मिनिटे वाफ करून घ्यायची आहे. 5 मिनिटे झालेली आहेत. हे पहा हे व्यवस्थित आपलं सर्व कांदा टोमॅटो शिजलेला आहे, मऊ झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता आपण गॅस बंद करूया व हे पूर्ण मिश्रण आपल्याला थंड करून मिक्सरमधून याची पेस्ट करून घ्यायची आहे. हे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आपण परतून घेतलेलं होतं ते पूर्णपणे गार झालेलं आहे. ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे ट्रान्सफर केलेलं आहे. त्यामध्ये साधारण थोडंसं आपण 2 ते 3 चमचे पाणी टाकूया व आपल्याला ह्याची एक फाईन पेस्ट करून घ्यायची. मी इथे पुन्हा तोच पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये चिकन मी एका दुसऱ्या डिशमध्ये काढलेलं आहे. आता मी यामध्ये 2 चमचे तेल टाकते. तर 2 चमचे आपण यामध्ये बटर टाकूया. मस्त. आता मी यामध्ये ही जी पेस्ट करून घेतलेली होती आपण कांदा लसूण टोमॅटोची, ती सर्व आपण यामध्ये परतून घेणार आहोत. ही पेस्ट मी चाळून घेतलेली आहे वाटून झाल्यानंतर, ती टाकूयात आपण. साधारण मिनिटभर आपण ही तेलामध्ये व बटरमध्ये अशा पद्धतीने परतून घेतो. हे पहा मिनिटभर मी हे परतून घेतलेलं आहे. आता आपण यामध्ये काही मसाले टाकूया. त्यामध्ये मी इथे हे 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, ते टाकूया. 1 चमचा धनेपूड घेतलेली आहे, ती टाकूयात. अर्धा चमचा जिरेपूड टाकूयात व अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, तो टाकूया. हे सर्व मसाले देखील आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया. हे पहा मस्त मसाला परतून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. साईडने याला ऑइल सुटायला लागलेलं आहे. आता मी यामध्ये साधारण 1 कप पाणी ॲड करते. व्यवस्थित मिक्स करूयात. व एक आपण याला उकळी काढून घेणार आहोत. यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकूया. हे देखील मिक्स करून घेऊया. या ग्रेव्हीला उकळी आलेली आहे. आता आपण यामध्ये चिकनचे पीसेस टाकूया. हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया.
आता पुन्हा एकदा आपण यावरती लीड ठेवून साधारण 10 मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत। साधारण 10 मिनिटे झालेली आहेत। हे पहा, वा मस्त आपलं हे बटर चिकन तुम्ही पाहू शकता रेडी झालेलं आहे। आता मी यामध्ये थोडीशी ही कसुरी मेथी घेतलेली आहे, ती थोडीशी आपण क्रश करून टाकूया। वा मस्त, थोडीशी कोथिंबीर टाकूया। व इथे मी हे फ्रेश क्रीम घेतलेलं आहे, ते टाकूया। व हे आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। वा मस्त, तर हे आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे। आता हे आपण सर्व करूया। तर तयार झालेलं आहे हे आपलं रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन। इथे मी बाउलमध्ये चिकन घेतलेलं आहे, त्यामध्ये आता आपण दही टाकूयात। दही, तळलेला कांदा, थोडासा कांदा मी ठेवला आहे गार्निशिंगसाठी, कोथिंबीर, पुदिना, चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी, या सुद्धा टाकूयात आपण यामध्ये। लिंबाचा रस, हळद, चवीनुसार मीठ, आलं लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, बिर्याणी मसाला। आता आपण हे सर्व चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपल्याला चिकनला जो आपण मसाला टाकलाय तो सर्व असा लावून घ्यायचा आहे। आता हे चिकन आपल्याला साधारणपणे 1 तास फ्रीजमध्ये मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे। मी इथे पातेल्यामध्ये साधारण 3 कप बासमती राईससाठी 6 कप पाणी उकळत ठेवले आहे। त्यामध्ये आता आपण सर्व खडे मसाले टाकूया। मीठ, दोन चमचे तूप टाकायचे, व सोक केलेला राईस टाकायचे। व आपल्याला हा तांदूळ पूर्णपणे शिजून घ्यायचा नाहीये, तो आपल्याला फक्त 80% तांदूळ हा आपल्याला शिजून घ्यायचा आहे। आपण पाहूयात राईस शिजलाय का। हे पहा, राईस आपला शिजला आहे। तो पूर्ण शिजवायचा नाही आपल्याला, नंतर आपण त्याला दम देताना तो शिजेल। मी गॅस बंद करते। आता आपण स्ट्रेन करून घेऊयात। अशा प्रकारे आपल्याला तांदूळ स्ट्रेनरने स्ट्रेन करून घ्यायचा आहे।
त्यावरती आपल्याला थोडंसं थंड पाणी ओतायचं आहे, जेणेकरून कुकिंगची प्रोसेस त्याची थांबली पाहिजे. तुम्ही पाहू शकता छान सुटसुटीत झालाय भात, अगदी मोकळा. इथे मी कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल टाकलं आहे. आता आपण त्यात 1 तासापूर्वी जे चिकन ठेवलं होतं मी मॅरिनेशनसाठी, ते 1 तास झालेलं आहे. आता आपण ते चिकन यामध्ये टाकूयात. व ते व्यवस्थित फिरून घेऊयात. मध्यम आचेवरती झाकण ठेवून आपल्याला हे चिकन साधारण 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. 15 मिनिटे झालेले आहेत. आता आपण चिकन पाहूयात. चिकन आपलं तयार आहे. 80% शिजलेलं आहे चिकन. आता आपण लेयर्स करून घेणार आहोत बिर्याणीसाठी. आपला भातही तयार आहे, तर मग आता आपण लेयर्स करूयात. बिर्याणीचे लेयर्स करण्यासाठी मी इथे एक बिर्याणीचा पॉट घेतला आहे. त्यामध्ये आधी मी तांदूळ घालते, भात घालते आपला शिजलेला. तुम्ही पाहू शकता भात अगदी मोकळा सुटसुटीत झालाय. अशा प्रकारे तो पसरून घ्यायचा आपल्याला. वरतून चिकन घालूयात. अशा पद्धतीने चिकन ही आपल्याला त्यावरती भातावरती चिकनची एक लेयर लावायची आहे. आता आपण यावर तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, थोडंसं तूप टाकायचंय व केशर टाकायचंय दुधात भिजवलेलं. पुन्हा आपण भात घालूया. अशा प्रकारे पसरून घ्यायचा भात. त्यावरती चिकनची लेयर देऊ. आता आपण पुन्हा थोडासा तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 1 चमचा तूप व केशराचं दूध. आता आपण पुन्हा एक भाताची लेयर देणार आहोत.
भात पसरून घ्यायचा व्यवस्थित। व पुन्हा आपण वरतून तळलेला कांदा, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, 1 चमचाभर तूप व केशराचं दूध। आता आपल्या लेयर्स तयार आहेत बिर्याणीच्या। आता आपण बिर्याणी वाफून घेणार आहोत। त्यासाठी अशा पद्धतीने झाकण ठेवून त्याला आपल्याला पिठाच्या सहाय्याने, इथे मी पिठाची एक सुरळी करून घेतली आहे, अशा पद्धतीने त्याच्या कडा आपल्याला सील करायच्या आहेत, जेणेकरून वाफ अजिबात बाहेर येणार नाही व बिर्याणी छान शिजली जाईल आपली। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता, अशा पद्धतीने मी ह्याच्या कड्या सील केल्या आहेत। आता आपण साधारण हे अगदी लो गॅस ठेवून 20 ते 25 मिनिटे बिर्याणी पुन्हा एकदा शिजून घेणार आहोत, म्हणजेच त्याला दम देणार आहोत। अशा प्रकारे मी बिर्याणी गॅसवरती अगदी लो ठेवला आहे गॅसचा फ्लेम, व मी 20 ते 25 मिनिटे ही बिर्याणी अशीच शिजून घेणार आहे। साधारण 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत। आता आपण बिर्याणी उघडून बघूयात। ह्या अशा पद्धतीने जे आपण सील लावलं होतं ते काढायचे। वाह, मस्त झाली बिर्याणी। सुवासही खूप छान येतोय आणि दिसते अतिशय सुंदर। चला आता ही आपण सर्विंग डिशवरती काढूयात। मी एका बाउलमध्ये इथे साधारण अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। या चिकनला आता आपण मॅरिनेट करणार आहोत। त्यासाठी मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते, अर्धा चमचा हळद, एक चमचा मी इथे आलं, लसूण व कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे ती टाकते। व इथे मी 3 ते 4 चमचे दही घेतलेला आहे। हे दही मी थोडंसं फेटून घेतलेलं आहे। आता आपण हे सर्व हाताने एकत्र करून घेणार आहोत। हे सर्व आपल्याला व्यवस्थित चिकनला लावून घ्यायचं आहे। चिकन आपलं मॅरिनेट झालेलं आहे। हे आता मी साधारण 15 ते 20 मिनिटे साईडला ठेवणार आहे। तोपर्यंत आपण ग्रेव्हीचं वाटण तयार करूयात। मी इथे कढईमध्ये साधारण 1 चमचाभर तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये मी काही गरम मसाले घेतलेले आहेत। इथे 1 मोठी विलायची, 7 ते 8 काळे मिरे, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा धने, छोटी विलायची, 3 ते 4 लवंगा व दालचिनीचा तुकडा। हे सर्व आपण एकत्र तेलामध्ये परतून घेणार आहोत। आता आपण याचमध्ये एक मोठा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे। कांदा आपला परतून झालेला आहे। आता मी त्यामध्ये इथे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपण कांद्याबरोबर थोडासा परतून घेणार आहोत। हे परतून झालेलं आहे। मी गॅस बंद करते
व हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपण याची मिक्सरमध्ये पेस्ट करून घेणार आहोत। इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले सर्व साहित्य टाकलं आहे। त्यामध्ये मी आता भाजलेलं सुकं खोबरं देखील टाकते। थोडंसं सुकं खोबरं टाकूया व इथे मी पुदिना घेतलेला आहे। हे एकत्र आता मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत। मी साधारण यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घालून हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण पुढील प्रोसिजर करूयात। मी इथे कुकरमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे, याला अर्धा तास झालेला आहे, ते आता आपण यामध्ये टाकणार आहोत। चिकन आपल्याला व्यवस्थित यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। गॅस आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे। चिकन आपलं छान मिक्स झालेलं आहे। आता कुकरला मी झाकण लावून अगदी कमी गॅस ठेवून 10 मिनिटे आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी वगैरे टाकण्याची काही एक गरज नाहीये। आपण दही टाकलेलं असल्यामुळे त्या चिकनला पाणी सुटणार आहे व त्यातच आपल्याला चिकन व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे झालेली आहेत। कुकर थोडा थंडही झालेला आहे। मी गॅस बंद केलाय। हे पहा, चिकन आपलं शिजलेलं आहे। आता आपण पुढील प्रोसिजर करायला घेऊयात। मी इथे पुन्हा कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता मी हे जे वाटण आपण मगाशी वाटलं होतं ते छान तेलामध्ये घालून आपण परतून घेणार आहोत। गॅस आपल्याला मध्यम आचेवरती ठेवायचा आहे व आपल्याला हे वाटण छान परतून घ्यायचं आहे। मसाला आपला परतून झालेला आहे। याला जास्त परतायची गरज नाहीये कारण आपण ऑलरेडी हे सर्व परतूनच वाटून घेतलेलं आहे। आता मी यामध्ये साधारण 1 चमचा घरगुती काळा मसाला घालते व 1 चमचा इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकते। पुन्हा आपण हे सर्व एकत्र थोडंसं परतून घेणार आहोत। मसाला आपला छान परतून झालेला आहे। त्याला तेल देखील सुटायला लागलेलं आहे साईडला। आता आपण यामध्ये हे जे चिकन आपण कुकरमध्ये शिजवून घेतलेलं होतं ते टाकणार आहोत। आता मी यामध्ये थोडंसं गरम पाणी देखील टाकते। नेहमी नॉनव्हेजची कुठलीही रेसिपी बनवताना आपल्याला गरम पाण्याचाच उपयोग करायचा आहे, त्यामुळे त्याची टेस्ट खूपच छान होते। हे पहा, मी आता गरम पाणी देखील टाकलेलं आहे। हे पुन्हा एकदा आपण मिक्स करून घेणार आहोत। आता यावरती आपण अगदी मध्यम आचेवरती झाकण ठेवून साधारण 10 मिनिटे एक वाफ काढून घेणार आहोत। आपण झाकण उघडून पाहूयात। हे पहा, चिकनची ग्रेव्ही आपली तयार आहे।
ती आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढू। तयार आहे आपली चिकन ग्रेव्ही। इथे साधारण अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, त्याला आता आपण मॅरिनेट करून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे यामध्ये चवीनुसार मीठ टाकते। 1 चमचा आपण यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत, अर्धा चमचा हळद टाकूयात व 2 चमचे मी इथे दही टाकणार आहे। आता हे आपण व्यवस्थित सर्व मॅरिनेट करून घेणार आहोत। चिकन आपलं मॅरिनेट करून झालेलं आहे। आता मी यावरती झाकण ठेवून साधारण 15 ते 20 मिनिटे आपण हे साईडला ठेवणार आहोत। मी इथे गॅसवरती कुकर गरम करून घेतलेला आहे, त्यामध्ये साधारण मी 2 चमचे तेल टाकते। तेल गरम झालं की मी इथे काही खडे मसाले घेतलेले आहेत। तेजपत्ता, हिरवी विलायची, लवंगा, काळी मिरी, दालचिनी, चक्री फूल, जिरे व ही मसाले वेलायची घेतलेली आहेत। हे सर्व खडे मसाले आपण तेलामध्ये टाकणार आहोत व हे मसाले आपण छान परतून घेऊयात। आता मी इथे 2 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत, ते टाकते। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, ते टाकूया। हे कांदे आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदा आपला परतून झालेला आहे। मी यामध्ये एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून, तो देखील आपण छान परतून घेऊया। एक साधारण 2 मिनिटे आपण टोमॅटो परतणार आहोत। टोमॅटो देखील आपला परतून झालेला आहे। आता मी यामध्ये आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेलं चिकन होतं ते टाकणार आहे। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण गॅस अगदी लो ठेवून आपण कुकरची एक शिट्टी काढून घेणार आहे। गॅस आपल्याला लो ठेवायचा आहे, फास्ट गॅस ठेवायचा नाहीये। ते आपण दही टाकल्यामुळे ते दह्याचं पाणी सुटेल व त्यातच आपलं चिकन हे शिजणार आहे। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी आता कुकर उघडते। हे पहा, चिकन आपलं शिजलेलं आहे। मी यामध्ये अजिबात पाणी वगैरे काहीच घातलं नव्हतं। आता मी यामध्ये आता 1 चमचाभर हा घरगुती काळा मसाला घेतलेला आहे, तो टाकते। काळा मसाला नसेल तर तुम्ही तुमचा आवडीचा ठेवणीतला मसाला देखील वापरू शकता। व 1 चमचाभर मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे, तो टाकते। हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता मी यामध्ये इथे 2 कप बासमती राईस घेतलेले आहेत। हे
हे मी 10 ते 15 मिनिटं पाण्यामध्ये सोक केले होते, ते टाकूयात आपण. पुन्हा एकदा हे आपण व्यवस्थित मिक्स करूया. आता मी यामध्ये साधारण 2 कप तांदळासाठी 3 कप मी इथे पाणी घेतलेलं आहे, ते टाकूयात आपण. पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. व आपण पुन्हा एकदा 4 ते 5 कुकरच्या शिट्या काढणार आहोत. 5 शिट्या झालेल्या आहेत. आता आपण कुकर उघडून बघूया. वा, मस्त झाली बिर्याणी आपली. आता ते मी एका सर्विंग डिश मध्ये काढते. तयार आहे आपली कुकर मधली झटपट अशी चिकन बिर्याणी.